आम्ही मॉर्निंग वॉकला आलो आहे, कारण वैभव 3-4 दिवस झालं माझं डोकं खात होतात की त्याला मॉर्निंग वॉकला जायचं आहे. आणि ते सायकलवर तर बघा कसं माकड खेळत आहे. हेलो माकड़, और ये देखो इसको फुल स्पीड में साइकिल चलाने में बहुत मज़ा आता है. वैसे तो मेरी मदर टंग मराठी है, बट डोंट नो बीच बीच में मुझे हिंदी कैसे आ जाती है. हॅलो एव्हरीवन, सो आज मी वैभवसोबत इकडे फिरायला आली आहे चिंतामणीकडे. याचं मेन रिझन इकडे यायचं होतं की याला चिंचा खायच्या आहे. काही गर्ल्स इकडे आहे. दिस इज ऑल अबाउट आवर चिंतामणीची सराउंडिंग आहे. म्हणजे इकडचा रस्ता आमच्या गावाकडे जातो, इकडे सोनपेठकडे जातो. त्या दिवशी कार्तिकदादासोबत आलो होतो, बट स्टील वैभवची इच्छा पूर्ण नाही झाली. याला आणखीन चिंचा खायच्या आणि खोकलत राहील. अँड सी, याला डबल सीट आणून मी तर थकली, माझे पाय दुखत आहे, बट हा माकड मस्त खेळत आहे. हे जे आहे सागांची झाडं, युजली आम्ही ते फोटोशूट वगैरे करतो. ही पण स्पेशालिटी आहे चिंतामणीकडे यायची त्याच्या वाटेवरची. आणि हा रस्ता जातो आपल्या मंदिरकडे. जस्ट इथून थोडंसं टर्न केलं चिंचेपासून त्या की आपल्या चिंतामणी होऊन जातं. वैभव हाय कर. हे आहे आमच्या चिंतामणीचं मेन एन्व्हायरमेंट. इकडे राजेश दादा विटेकर यांचं जे काही आहे ते आहे. ती स्कूल आहे, कृषी समथिंग कॉलेज आहे ते. आणि पुढे आहे मेन चिंतामणीचा एंट्रन्स गेट. आणि तिकडे गेल्यानंतर तर लहानपणीपासून आमच्यासाठी खजानाच खुलायचा, बिकॉज याच्या आतमध्ये चिकू, आंबा आणि खूप साऱ्या फळांची बाग आहे. सो आम्ही मोस्टली तिकडे जायचं आणि सगळं काही खायला घेऊन यायचं चिंतामणीला आल्यावर. हे समाधी आहे राजेश दादा विटेकरांच्या वडिलांची. तिकडे गाई म्हशी वगैरे जे पण लोक इथे राहतात त्यांची घरं आहेत. इथे सगळे मुलं युजली क्रिकेट वगैरे खेळायला येतात. हे कृषीचं कॉलेज आहे वाटतं बहुतेक त्यांचं. आणि दिस इज ऑल अबाउट द एन्व्हायरमेंट. सध्या पहिले हे सर्व काही नव्हतं इथे स्टार्टिंगला, आता डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि ते आहे आमचं चिंतामणीचं मंदिर. आणि हे आहे मग आमचं चिंतामणीचं मंदिर. सो चला जाऊया. ही सर्व काही सिटिंग अरेंजमेंट्स वगैरे यावर्षी तिकडे करण्यात आलेली आहे. आणि हे सगळे जेवढे पण तुम्ही इकडे पाहताल तुम्हाला फक्त आणि फक्त चिंचेचे झाडेच दिसणार आहे. आणि सी किती प्रमाणात चिंच येतात, यू कांट इवन इमॅजिन. बस यायचं आणि चिंच खायचं काम. इकडे फिरंगी चिंच पण भेटते. सो आता आपण मंदिरात जाऊया. वैभव चाल. पहिले फरशी नव्हती, 3-4 वर्ष झालं फरशी वगैरे टाकून झालेली आहे इथे. आणि हे आमचं गणपती बाप्पाचं मंदिर. ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात. खास तसं गर्दी नाही आहे मंदिरात, बट युजली जर तुम्ही आले तर खूप गर्दी राहते. इतकी की लोकांना बसायलाही जागा नाही. चला आता पाया पडते. बाय बाय. हा आमचा वैभव माकड इकडे थांबलाय. बबू पाया का नाही पडली? पाया पडून शूज काढून जा ना. वैभव बसून बसला कारण याला चिंचा खायच्या आहेत. तर बऱ्यापैकी सकाळ झालेली आहे. वैभव चिंच पाडण्याच्या फुल तयारीत आहे. मी किती काय बोलले तर हा चिंच खाऊनच राहणार आहे. उद्या खोकलत राहणारच आहे. त्या दिवशी कार्तिकदादासोबत येऊन पण वैभवचं पोट आणखीन भरलेलंच नाही आहे. घरी चिंचा पडून आहे. स्टील वैभव वॉन्ट्स टू टेक मोर चिंचा. वैभव काय करायला का? तुला एवढ्या चिंच आवडतात पण तुला खोकला किती येतो? हा हा हा, तरी तुला चिंचाच खायच्या. खा. काल बोरं आणले तू घरी. लहानपणीपासून देवदर्शन सोडून आम्ही फक्त एका गोष्टीसाठी इकडे येण्यासाठी एक्सायटेड असायचो, अँड दॅट इज की आम्हाला इथल्या चिंचा खायला मिळणार. आणि मोस्टली चिंतामणीच्या बागेमध्ये जात आहे. वैभव चिंच पाडत आहे. वैभव किती चिंच पडतात बघू. पाड वैभव. अरे रे एक पण नाही. आता मी माझी टर्न. आता सर वैभव. पहिलेच पडलेली ती. हे घे. हो किती पडलेली आहे. आता मी पाडते.
हा दे. गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. आणि दगड म्हणून वैभवने मला मातीचा ढोकून दिला. पाडून तो वैभव सर. पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. 1. ओ वैभवनं पण पाडल्या. बापरे, वैभवनं तर आकडे पाडले. वैभवचा नाद नाही करायचा. वैभवच्या बहिणीचा पण नाद नाही करायचा. हे ना वैभव का करायचा. उद्या हॉस्टेलला वापस जायचे आणि म्हणून यानं रडून रडून मला फायनली याच्यासोबत आज यायलाच लावलं. आणि आज जर मी आले नसते, बापरे, नेक्स्ट टाइमच्या हॉलिडेजमध्ये यानं मला परेशान करून ठेवलं असतं. सो बेटर, आज लास्ट डे. फायनली याची विश मी कंप्लीट केलेली आहे. आणि सकाळी सकाळी याच्यामुळे मला चिंचा खावं लागते. आणि पहा, तुम्हाला आकडा दाखवत आहे. सायकलवर मागे चोर बाजारी दोने की पहले की आदत जो हट गई. प्यार की जो तेरी मेरी उम्र आई थी, तूने जाने लगी आदत जो अरे करना तुझे खोने से डरना. हाँ भूल गया अब तुझ पे दिन में 4 दफा मरना. तारीफ तेरी करना तुझे खोने से डरना. पे मेरे फेवरेट क्रिएचर आ गए, बट उनको खाने को देने के लिए मेरे पास कुछ भी नहीं है. लटकने की प्रैक्टिस और यहाँ पे आई हुई प्रैक्टिस के लिए एक लड़की से हमने ये गोला फेंक के लिए बॉल लिया है. एंड वैभव इज़ गोइंग फॉर दैट ओनली, क्योंकि उस लड़की ने हमारी साइकिल की 1 राइड ली थी. सो ही ऑल्सो आस्क्ड हर फॉर हर बॉल. और ये वैभव का फर्स्ट टाइम है, बट आई वॉज ऑल्सो शॉक्ड आफ्टर सीइंग द वे ही प्लेड. हाँ होता हूँ मैं जिस रास्ते पे आए खुशी वही